श्रोते हो, आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे. मी माझ्या एका रचनेमध्ये, एक प्रेम कवितेमध्ये लिहिलं आहे श्रोते हो, की ठरवतो एक नि वास्तवाच वेगळाच घोळ होतो. आपल्या सर्वांच्या बाबतीमध्ये नेमकं हेच घडतं की खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आपल्याला करायच्या असतात, ज्या आपल्या पार्टनरसोबत करायच्या असतात, आपल्या प्रियसीसोबत करायच्या असतात, नवऱ्याला पत्नी बायकोसाठी करायच्या असतात, अनेक गोष्टी मुलांसाठी, आईवडिलांसाठी, मित्रांसाठी, समाजासाठी. परंतु परिस्थिती साथ देत नाही, कधी वेळ साथ देत नाही, कधी आर्थिक परिस्थिती देत नाही, कधी शारीरिक परिस्थिती देत नाही. परंतु आपला पूर्ण जो प्रयत्न आहे तो समोरच्याच्या मनापर्यंत पोहोचत नाही. आपल्याला असं वाटतं की खूप सारं एखाद्यासाठी करावं, परंतु समोरच्याला त्याची कदर नसते आणि त्याला असं वाटतं की ज्या गोष्टी कुणी करतं आहे त्याच्यामध्ये विशेष काय आहे. मला असं वाटतं की तुमच्यासाठी कुणी केलेल्या गोष्टी आणि तुम्ही कोणासाठी केलेल्या गोष्टी जोपर्यंत कदर केली जात नाही, जोपर्यंत कदर होत नाही, तोपर्यंत त्या गोष्टींचं जे महत्त्व आहे ते महत्त्व कळत नाही. मला असं वाटतं श्रोते हो, केलेल्या गोष्टी विसरून गेलं पाहिजे आणि इतरांकडून आपल्यासाठी त्यांनी काही करावं या गोष्टींची अपेक्षा नाही केली पाहिजे. कारण जसं की मी आत्ताच म्हटलं की अपेक्षाभंगाचं दुःख खूप मोठं असतं. मी माझ्या एका प्रेमकवितेमध्ये लिहिलं आहे की ठरवतो एक नि वास्तवात वेगळाच घोळ होतो, शब्द सोडतात साथ नेमके बट्ट्याबोळ होतो. ठरवतो एक नि वास्तवात वेगळाच घोळ होतो, शब्द सोडतात साथ नेमके भट्ट्याबोळ होतो. आरसपाणी सौंदर्य पाहता विसरतो देहभान, आरसपाणी सौंदर्य पाहता विसरतो देहभान. समज गैरसमजात मनात गदारोळ होतो, समज गैरसमजात मनात गदारोळ होतो. घ्यायचा असतो हात हाती बोलायला गुज, घ्यायचा असतो हात हाती बोलायला गुज. निघते माघारी लगे मलाच जरासा वेळ होतो. अडखळतात येऊन भाव ओठापर्यंत मी भावनांचा सांजवेळी कल्लोळ होतो, अडखळतात येऊन भाव ओठापर्यंत मी भावनांचा सांजवेळी कल्लोळ होतो. वचन मोडते दिलेले तुला मी भेटीचे नि अवचित तुझ्या पैंजनांचा आवाज मंजूळ होतो. वचन मोडते दिलेले तुला मी भेटीचे नि अवचित तुझ्या पैंजनांचा आवाज मंजूळ होतो. तर गैरसमजामुळं काय होतं या अनुषंगानेचे हे माझे भाव होते, मी माझ्या कवितेमध्ये मांडलेले होते. आणि मला असं वाटतं श्रोते हो की एखादी व्यक्ती आहे, ती दिवसभर काम करून संध्याकाळी घरी येते. आपण त्या व्यक्तीला फोन करून काहीतरी आणण्यासाठी सांगितलेलं असतं आणि घराच्या आत, उंबऱ्याच्या आत पाऊल ठेवल्या आपण पहिली गोष्ट त्या व्यक्तीला विचारतो की काय झालं, आणलं का मी सांगितलं. आणि जेव्हा कामाच्या ताणामुळे किंवा अनेक गोष्टींमुळं तेव्हा ती व्यक्ती ती गोष्ट आणायची विसरते आणि ती म्हणते की नाही जरा विसरलो. त्यावेळी आपल्या मनाची जी अवस्था आपण पाहतोय हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. आपण त्याच्यावर इतकी आगपाकड करतो की आपण हे विसरून जातो की ती व्यक्ती सकाळी घरातून 8, 9, 10 वाजता गेलेली आहे, ती व्यक्ती दिवसभर काम करून आलेली आहे आणि त्या व्यक्तीला आपण एवढं बोलत आहोत जेव्हा की ती वस्तू तेवढ्या गरजेची, ती वस्तू आज लागणार नाही, कदाचित उद्याही आणली तरी चालेल. त्या व्यक्तीने ती वस्तू, ती गोष्ट का आणली नाही याचं कारण तरी किमान जाणून घेतलं पाहिजे. परंतु आपण राग करतो, आपण खूप सारं बोलतो आणि जेव्हा आपल्याला लक्षात येतं की खरंच त्या व्यक्तीनं मुद्दाम केलेलं नाही तेव्हा खूप पश्चाताप होतो. परंतु तोपर्यंत खूप सारं आपण बोलून गेलेलो असतो. याची दुसरी एक बाजू आहे, जेव्हा एखादी स्त्री कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून जेव्हा नोकरी करत असते, व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर असते आणि जेव्हा ती थकून घरी येते, तेव्हा घरात पाऊल टाकल्या जेव्हा आपण तिला एक कामांची लिस्ट सोपवतो आणि आपण म्हणतो की हे कर ते कर, तेव्हासुद्धा मन निश्चितपणे विषण्ण होतं आणि असं वाटायला लागतं की खरंच हे माझं घर आहे, खरंच माझ्या भावनांचा इथं सन्मान होतो. प्रत्येक व्यक्ती हा प्रेमाचा भुकेला आहे, प्रत्येक व्यक्तीला प्रेम हवं आहे, प्रत्येक व्यक्तीला सहानुभूती हवी आहे, प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मला कुणीतरी जाणून घेतलं पाहिजे. आणि जेव्हा म्हणजे आपली मागणी चुकीची नसते, आपलं बोलणं चुकीचं नसतं, ज्या वेळी, ज्या प्रसंगी, ज्या सिच्युएशनमध्ये आपण ती मागणी करतो, ज्या सिच्युएशनमध्ये आपण ते बोलतो, ती वेळ चुकीची असते. त्यामुळं मला असं वाटतं की जर आपल्याला आनंदात आयुष्य जगायचं असेल तर कोणत्या वेळी काय बोललं पाहिजे हे जगायला पाहिजे. आणि ज्या व्यक्तीला हे अचूक असं टायमिंग जमलेलं असतं, व्यक्ती आयुष्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये निराश असते, खूप कमी प्रमाणामध्ये दुःखी असते असं मला वाटतं श्रोते हो. कारण नेहमी फुलं तर नाती तुटतात,
खूप सारे वाद होतात, खूप सारी भांडणं होतात आणि त्यामुळं मनामध्ये कटुता निर्माण होते. त्यामुळं गैरसमज करून न घेता समजून घेऊन जर त्यातून काही तोडगा काढता आला, काही मार्ग काढता आला तर त्याला प्राथमिकता द्यावी असं मला वाटतं श्रोते हो. आणि मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे. बऱ्याच वेळा आपल्याला माहीत आहे की खूप सारी भांडणं होतात, एकमेकांपासून दूर राहतात आणि जेव्हा दूर राहिल्यानंतर त्यांना परत तर यायचं असतं, परंतु मनामध्ये असतं परंतु ते बोलायचं नाही. कारण मी बोललं तर माझी हार होईल, मला परत त्यांच्या आहारी जाऊन राहावं लागेल वगैरे वगैरे. त्या समोरच्या व्यक्तीच्या अशा अनेक साऱ्या प्रश्नांच्या गुंत्यांमुळं नातं एका ठिकाणावर येऊन थांबलेलं असतं. त्याला पुशअप करण्याची गरज असते, त्याला कुठेतरी पुढं ढकलण्याची गरज असते. आणि मी एका माझ्या चारोळीमध्ये लिहिलं आहे की हक्काचे घरटे असले की गैर मानू नाही परता येईल. काही कारणाने जर का नाती विलग झालेले असतील, यायचं आहे पण मी आधी का, तर या स्टेजला जी नाते असतात त्यांच्यासाठी मी एक चारोळी लिहिलेली होती की हक्काचे घरटे असले की गैर मानू नये परतायला. एवढे तर कमजोर नाही मन की गैरसमजुतीने तुटून जायला. आणि इंग्रजीमध्ये म्हटलं जातं की विसरा आणि माफ करा. ह्या दोन गोष्टी ज्या व्यक्तीला जमल्या तो आयुष्यातला सर्वात सुखी व्यक्ती असतो. पहिली गोष्ट म्हणजे विसरणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माफ करणं. कारण ज्या व्यक्तीला नकारात्मक गोष्टी लवकर विसरता येतात तो खूप कमी वेळा दुःखी असतो श्रोते हो. आणि आपण आपल्या आजच्या शोमधल्या एका सुंदर अशा रचनेकडे वळूया श्रोते हो. आणि आपल्याला जसं की आज सुंदर रचना पाठवलेल्या आहेत, एक सुंदर अशी चारोळी आहे श्रोते हो. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे बाबू फिलिप डिसोजा सर यमुनानगर निगडी पुणे येथून सर लिहित आहेत की नजरेचा असतो भ्रम पाहू तसे दिसते चित्र. खरं आहे की नजरेचा असतो भ्रम पाहू तसे दिसते चित्र, ज्याच्या त्याच्या दृष्टीचा क्रम नाही काही सूत्र विचित्र. जसं की चित्रामध्ये आज आपल्या शोसाठी जे आपण चित्र दिलेलं होतं त्यामध्ये आपण दिलेलं होतं की एकाला 3 आणि एकाला 4, त्या एकच वस्तू आहे जी एका बाजूनी 3 दिसते आणि दुसऱ्या बाजूनी 4 दिसते. तर त्या अनुषंगानं सरांनी लिहिलं होतं की नजरेचा भ्रम असतो आणि आपण जसं पाहू, ज्या बाजूने जाऊन पाहू त्या बाजूने चित्र दिसतं आणि निश्चितपणे बाजू बदलल्यानंतर वेगळं चित्र असू शकतं. त्यामुळे जेव्हा तुम्हाला राग येईल, जेव्हा तुम्ही नकारात्मकता मनामध्ये निर्माण होईल त्यावेळी पाहण्याची दृष्टिकोनाची दिशा बदला, दृष्टिकोनाची बाजू बदला आणि खरंच मनाला खूप शांत वाटेल, खूप रिलॅक्स वाटेल. जेव्हा तुम्ही बाजू बदलचाल, तुम्ही समोरच्याच्या बाजूने विचार करून पाहाल, त्यावेळी तुम्हाला असं वाटेल की नाही हा तर बरोबर आहे, मी इकडच्या बाजूला बरोबर होतो परंतु त्या बाजूला तो बरोबर आहे. मग प्रॉब्लेम कुठं आहे हे तुमच्या लक्षात येईल. त्याचं सोल्युशन, त्याचं जे समाधान आहे ते तुम्हाला आपोआप सुचायला लागेल. तर जसं की सरांनी प्रतिमाच्या चारोळीमध्ये लिहिलं आहे की ज्याच्या त्याच्या दृष्टीचा क्रम नाही काही सूत्र विचित्र. म्हणजे आपण जसं पाहू एखाद्या गोष्टीकडं तसं आपल्याला दिसतं. आणि श्रोते हो, खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या केवळ गैरसमजुतीमुळे होतात. अगदी छोट्या भांडणांना, छोट्या गोष्टींना प्रोत्साहन देणं हे सुद्धा गैरसमजुतीचं एक मोठं कारण असतं. इतरांच्या कुटुंबामध्ये हस्तक्षेप करणं, इतरांच्या कामांमध्ये हस्तक्षेप करणं, एखाद्या व्यक्तीला मी म्हणाल तसेच वाघ म्हणणं, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या नातं तुटण्यास कारणीभूत राहतात. आणि श्रोते हो, पुढच्या एका सुंदर अशा चारोळीमध्ये चित्ररेखा जाधव पनवेल रायगड इथून मॅडम लिहित आहेत. चित्ररेखा जाधव पनवेल रायगड इथून मॅडमनी सुंदर अशी चारोळी पाठवलेली आहे आणि मॅडम लिहित आहेत की दृष्टीचा रे मनुजा हा खेळ भ्रमसारा, निरीक्षण चिकित्सने होई दूर सारा, विवेक विज्ञान याने मिळे किनारा, आकळे विचार विश्व समृद्ध पसारा. आणि खरं आहे की हा सगळा दृष्टीचा खेळ आहे, हा सगळा दृष्टिकोनाचा भ्रम आहे. आणि जेव्हा तुम्ही सूक्ष्म असं निरीक्षण करता, जेव्हा तुम्ही विचार करता, जेव्हा तुम्ही समोरच्या माणसाच्या मनाच्या अंतरंगामध्ये डोकावून पाहता, जेव्हा तुम्ही समोरच्या माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न करता, त्याला तुम्ही नेमकं काय दुःख आहे, काय अडचण होती एखादी गोष्ट न करण्यामागची किंवा त्याने तुम्हाला वेळ न देण्यामागची, तर त्यावेळी तुमच्या असं लक्षात येईल की आपण चुकीचं होतो. बऱ्याचशा गोष्टी आहेत श्रोते हो. जेव्हा आपण एखाद्याला फोन करतो, त्याचा फोन बिझी येतो आणि फोन बिझी आल्यानंतर आपण अगदी 5 मिनटंसुद्धा थांबत नाही.
आपण वारंवार जोपर्यंत समोरची व्यक्ती फोन उचलत नाही तोपर्यंत आपण फोन करत राहतो. मला असं वाटतं श्रोते हो, की जेव्हा ती व्यक्ती तुमचा फोन उचलत नाही त्यावेळी निश्चितपणे ती अन्य कोणाशी बोलते हे तर आपल्याला तो फोन बिझी व्यस्त आल्यामुळे आपल्याला लक्षात येतं. तर मग एक 5 मिनटं, एक 10 मिनटं थांबायला काय हरकत आहे? आपण फोन केला आहे, समोरच्या व्यक्तीचा फोन व्यस्त आहे, ती व्यक्ती तुम्हाला परत फोन करेल, त्यासाठी थोडा वाट पाहिली पाहिजे, थोडासा संयम ठेवला पाहिजे. भले तुमचा कितीही महत्त्वाचं काम असेल, भले तुमचा राग कितीही असेल, परंतु आपण काय करतो तर आपण एवढे फोन्स करतो की त्या व्यक्तीला भाग पाडतो की तुमचा फोन उचलावा, आणि त्या व्यक्तीने त्यांची महत्त्वाची कामं सोडून जो चालू फोन आहे तो सोडून ती व्यक्ती तुमच्याशी बोलायला येते आणि तुम्ही पहिला शब्द उच्चारता. एवढा वेळ फोन बिझी असण्याचं काय कारण आहे? मला बोलायला वेळ नाही, जगाला बोलायला कसा वेळ आहे? तर ही जी सुरुवात नकारात्मकतेमुळं होते आणि या सुरुवातीच्या नकारात्मकतेमुळं झालेल्या संवादाची जी परिणिती आहे ती पूर्णपणे भांडणामध्ये, वादामध्ये, रागामध्ये, त्राग्यामध्ये जाते आणि खूप सारी नाती ही वेगवेगळ्या वळणांकडे जातात की जिथून कदाचित परत येणं शक्य नसतं. त्यामुळे मला असं वाटतं श्रोते हो, की नात्यांचा सन्मान करा, भावनांचा सन्मान करा, एकमेकांना समजून घ्या, एकमेकांप्रती सकारात्मक राहा. आणि श्रोते हो, आजच्या आपल्या या शोमधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे आपण वळूया, आणि जी आपल्याला पाठवलेली आहे प्रभाकर पराटे सर चंद्रपूर येथून. प्रभाकर पराटे सर चंद्रपूर येथून लिहित आहेत, समज गैरसमज या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय, समज गैरसमज शब्दांचीच किमया, समजुनी उमजुनी करावा वापर शब्दांचा. समज गैरसमज शब्दांचीच किमया, समजुनी उमजुनी करावा वापर शब्दांचा, त्यातच सार आहे खऱ्या अर्थाचा, गैरसमजुतीची टळेल शक्यता. त्यातच सार आहे खऱ्या अर्थाचा, गैरसमजुतीची टळेल शक्यता. क्षण असेल तो आनंदाचा, मनाच्या प्रसन्नतेचा. क्षण असेल तो आनंदाचा, मनाच्या प्रसन्नतेचा, परस्परातील वृद्धिंगत प्रेमाचा आणि सार्थक जीवनाचा. तर जीवन सार्थक करण्यासाठी काय केलं पाहिजे याचे सुंदर असे भाव जे आहेत ते सरांनी समज गैरसमज या शीर्षकाखालील आपल्या अप्रतिम अशा रचनेमध्ये मांडलेले आहेत. आणि जसं की सर म्हणतायत श्रोते हो, ते अगदी बरोबर आहे. आपल्याला माहीत असेल की प्रभाकर पराटे सर चंद्रपूर येथून जे की ज्येष्ठ आहेत आणि आपल्या शोच्या सुरुवातीपासून सर आपल्या शोमध्ये अगदी आवर्जून आणि हिरिरीने भाग घेत असतात, आपल्या सुंदर सुंदर रचना पाठवत असतात. आणि सरांनी जसं लिहिलं की ही सगळी शब्दांची किमया आहे. तुम्ही जे शब्द बोलता त्या शब्दांवरून समज आणि गैरसमज होतात, त्यामुळे शब्द जपून वापरा असा संदेश सरांनी दिलेला आहे. आणि जर तुम्ही जर शब्द जपून वापरले तर निश्चितपणे गैरसमजुतीची शक्यता टळेल आणि तुम्हाला आनंद मिळेल, प्रसन्नता येईल आणि तुमचं जीवन सार्थक होईल. असे सुंदर असे भाव जे आहेत ते सरांनी त्यांच्या या रचनेमध्ये मांडलेले आहेत. आणि पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेमध्ये ज्योतिलीला प्रभाकर चंद्रपूर येथून त्यांनी लिहिलं आहे, समज गैरसमज आणि समज या शीर्षकाखाली की गैरसमज असेल मनात तर पडेल दरार नात्यात. गैरसमज असेल मनात तर पडेल दरार नात्यात, समजुनी आणि संवाद साधूनी दूर करूया अढी मनातली. समजुनी आणि संवाद साधूनी दूर करूया अढी मनातली, सामंजस्य आणि विश्वास जेथे नसे गैरसमजुतीला थारा तेथे, नको गुंतायला समज गैरसमजात, व्यतीत करूया जीवन आनंदात. तर खूपच अनमोल असा जो आहे तो संदेश त्यांनी दिलेला आहे त्यांच्या या रचनेमध्ये की मनातली आढी दूर करूया आणि जिथं सामंजस्य आणि विश्वास आहे तिथं कधीच गैरसमजुतीला थारा नसतो. की मी आपल्या या शोच्या सुरुवातीपासून सांगतोय की समजून घेणं आणि विश्वास ठेवणं हा नात्यांचा पाया आहे. आणि जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता, जेव्हा तुम्ही समोरच्याला समजून घेता, जेव्हा तुम्ही त्याच्या मनाची अवस्था जाणून घेता, तेव्हा निश्चितपणे मनामध्ये गैरसमज होणार नाहीत. आणि मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट आपल्यालाच मिळायला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपल्याच मनासारखी घडली पाहिजे असा अट्टहास तरी का? कारण आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही कधीच आपल्या मनासारखी घडत नसते. परंतु जेव्हा आपण समोरच्याच्या मनासारखं करायचा प्रयत्न करतो, जेव्हा आपण इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा आपण इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा आपण इतरांप्रती काही करतो, तेव्हा निश्चितपणे ते करत असताना ती गोष्ट आपण करत असल्यामुळं त्याची सुरुवात, त्याची फळं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळतात आणि त्यानंतर ते समोरच्याकडे जातात.
त्यामुळं तुम्ही जर आनंद जर दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करत असाल तर तो आनंद आधी आतून आपल्याला मिळतो. एक सकारात्मक ऊर्जा अगोदर आपल्याला मिळते आणि नंतर ती पुढं जाऊन समोरच्याला मिळते. त्यामुळं जे तुम्ही द्याल तेच तुम्हाला मिळेल. कारण तुम्ही देत असताना मग ती सकारात्मक गोष्ट असो की नकारात्मक गोष्ट असो ती सर्वात आधी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळं आपण ठरवायचं आहे की आपण द्यायचं काय. आणि श्रोते हो, तुम्ही RJ कैलास सोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.